मित्रांनो, उदय ग अंबे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रजापती दक्षने आता सतीचं स्वयंवर ठेवलेलं असतं. मग आता सतीचं महादेवांवर प्रेम असतं. तर आता महादेवांचा पुतळा प्रजापती दक्षने तिथे ठेवलेला असतो आणि रागातच आता प्रजापती दक्ष म्हणतो, उभा केला आहे हा भडंगाला तेथे द्वारपाल म्हणून तुझ्या समोर. म्हणून तो आता सतीकडे रागात पाहत असतो. पण आता दुसरीकडे महादेवांना हे सगळं काही ज्ञात असतं, कारण ते त्यांच्या डोळ्यांनी सगळं काही पाहत असतात. त्यानंतर सतीला आता खूप वाईट वाटतं. ती इमोशनल झालेली असते, कारण तिला महादेवांबरोबरच लग्न करायचं असतं. पुढे आता राजकुमारी या असं द्वारपाल म्हणतात. त्यावेळी आता सतीच्या आईला खूप रडू येतं, कारण आपल्या लेकीची होणारी घालमेल तिला पाहावत नसते. मग नंतर आता पुढे सती चालत असते. त्याचवेळी ज्याच्याबरोबर संसाराची सुख स्वप्न पाहिली आणि ज्याच्या चरणी केवळ आयुष्यच नाही तर सर्वस्व समर्पित करण्याचे धारिष्ट्य दाखवलेस, आज त्याच महादेवांना स्मरून हा निर्णय घेतीये. जर सती आज तू तुझ्या मनाचं ऐकलं नाहीस तर ही लग्न घटिका, हा मुहूर्त, हा स्वयंवराचा घाट सगळं काही अगदी निरर्थक ठरेल. ही घटिका तुझ्या प्रेमाची पूर्तता करणारी ठरू देत, असं म्हणून ती महादेवांकडे आता पाहता प्रजापती दक्षने मुद्दामच तो महादेवांचा पुतळा तिथे ठेवलेला असतो. ती मनात म्हणते की ही वरमाला केवळ आणि केवळ फक्त महादेवांच्याच गळ्यामध्ये पडेल, बाकी कुणाच्याही नाही. तेव्हा ती महादेवांकडे आता पाहतच राहते. तर ती महादेवांच्या पुतळ्यासमोर हार पकडते. त्यावेळी आता सगळे देवगण देखील त्यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित असतात, कारण आता स्वतः सती हा जेव्हा हार समोर पकडते तो हार आपोआपच आता महादेवांच्या गळ्यात जाऊन पडतो. तर सतीला खूपच आनंद होतो आणि तेथे असतात नारायणांनाही खूप आनंद होतो. तिची आई देखील खूप खुश होते, कारण आपल्या लेकीच्या मनासारखं सगळं काही घडलेलं असतं. मग आता प्रजापती दक्ष जो असतो तो त्याच्या कपाळावर आता आठ्याच येतात. तर दुसरीकडे भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता देखील सतीचा हा विवाह सोहळा पाहत असतात. तेव्हा आता प्रजापती दक्ष हा उठतो आणि रागातच म्हणतो, सती. पूर्ण महालात असणारे सर्वजण आता जागेवरूनच उठतात, कारण आता दक्षला खूप राग आलेला असतो. तेव्हा तो आता रागातच म्हणतो की यालाच म्हणतात दारिद्र्याचे डोहाळे. आणि आता पित्याने पंचपक्वानांचे कितीही भोग समोर ठेवले तरीही अपत्याच्या पोटी करंटेपणाचे उपभोग घेणं असेल तर त्याला ते मातापिता तरी काय करतील. एका निर्जीव माणसाच्या गळ्यात तू वरमाला घातलीस. तेव्हा आता सती लगेच प्रजापती दक्षकडे पाहते आणि म्हणते की निर्जीव, ज्या मूर्तीला महादेवांचं रूप आहे त्याहून सत्य, शिव आणि सुंदर काहीच नाही. तेव्हा आता प्रजापती दक्ष म्हणतात, उद्धट मुली, हे असले तर्क लावून काहीच उपयोग होत नाहीये. तेव्हा सती सुद्धा आता म्हणते की सत्य हेच आहे की सती महादेवांशिवाय अजिबात जगू शकत नाही. इकडे महादेवांना खूप आनंद झालेला असतो की सतीने माझ्या गळ्यात वरमाला घातली आहे. मग आता ते सगळं काही आपल्या अंतरात्म्याने पाहत असतात. त्यावेळी प्रजापती दक्ष म्हणतात, कुठे आहे तुझा तो महादेव? हा मातीचा पुतळा तुझा महादेव आहे का? वेळी आता सती म्हणते की माती जर एवढी क्षुद्र असली पिताश्री, उदरभरण करणारी धान्य विजेती तिच्या पोटी अंकुरली नसती आणि आभाळावर अधिराज्य गाजवू पाहणाऱ्या पाखरांनी तिच्या कुशीमध्ये विश्रांती घेतली नसती. चक्रवर्ती सम्राटांचा गर्विष्ठपणा जिच्या पोटी उद्ध्वस्त होतो, अशा मातीपुढे मी मोठा हा अभिमान कधीही बाळगू नये. आपण मातीचा केवळ एक पुतळा उभा केलात पिताश्री, पण या ग्रहताऱ्यांमध्ये चराचराचे असंख्य पुतळे उभे करणार आहे मी. पुतळ्याला प्राण फुंकणारे चराचराला माझे महादेवच असणार आहे, कारण या पुतळ्यालाही ते प्राण प्रतिष्ठित आहेच. मोराता सती त्या पुतळ्याकडे पाहतच राहते. त्यातून आता महादेव चक्क प्रकट होतात. तेव्हा ते पाहता जाता प्रजापती दक्ष डोळेच दिपतात आणि मग नंतर सतीची आई देखील आनंदित होते. प्रजापती दक्ष हा खूपच रागात आता महादेवांकडे पाहत असतो. सतीला मात्र प्रचंड आनंद झालेला असतो. तेथे जे मुनिवर असतात ते लगेच महादेवांचं दर्शन घेतात. आता सतीचं प्रेम खरं असल्यामुळे महादेवांना इकडे यावंच लागतं, कारण सतीचा अपमान होईल या भीतीने त्यांना आता काही सुचत नसतं. आणि जर तिचा अपमान झाला तर माझी पूजा ही सगळी व्यर्थ, जे तिला वचन दिलं आहे ते पूर्ण होणार नाही. आणि वचनाला त्या जागूनच महादेव आता तेथे आलेले असतात. आता महादेव अगदी
अगदी प्रेमाने सतीपुढे येऊन उभे राहतात, तेव्हा सती आता आनंदाने त्यांच्याकडे पाहत असते, अगदी डोळे भरून त्यांच्याकडे पाहते आणि म्हणते की मला खात्री होती की आपण येणारच. त्यावेळी महादेव आता म्हणतात, सती, आम्ही तुम्हाला तसं वचन दिलं होतं. पुढे महादेव आता सर्वांना सांगतात की सतीने तपश्चर्या केली आणि त्याचं हे फळ आहे. असं म्हणून तो प्रजापती दक्षला सांगतो, आमचं विवाह होणं हे विधिलिखित आहे. हा विवाह कुणीही थांबवू शकत नाही. आता असं म्हटल्याबरोबरच देवगण असतात ते खूप खुश होतात आणि भगवान विष्णू, माता लक्ष्मी हे सर्वजण कौतुकाने आता दोघांकडे पाहत असतात. त्यावेळी हा विवाह मला मान्य नाही, तू तिच्याशी विवाह कसा करतो ते मी बघतोच, असं म्हणून दक्ष असतो आपली तलवार काढतो आणि महादेवांवर धावून जाणार असतो. तेव्हा सती आता खूपच घाबरते. तेवढ्यातच ब्रह्मदेव हे तेथे येतात आणि म्हणतात, दक्षा, हा विवाह होणं हे विधिलिखित आहे आणि जे झालंय ते तुझ्या इच्छेने झालंय आणि सती ज्याच्या गळ्यात वरमाला घालेल तोच तिचा पती असेल, हे वचन नाही दिलं का तू? अरे पुतळ्याच्या निमित्ताने का होईना तू महादेवांचं अस्तित्व इथे प्रस्थापित केलं आहेस. हा विवाह होणार हे विधिलिखित आहे. ही विश्वकल्याणाची नांदी आहे, यात तू अडसर बनू नकोस. आणि सती तुझ्या पोटी जन्माला आली हा तुझा बहुमान समज आणि आता पित्याचं कर्तव्य म्हणून तिचा हात महादेवांच्या हाती दे. तेव्हा सती ही खूपच खुश होते आणि महादेवांकडे पाहत असते. प्रजापती दक्षचा सुद्धा आता नाईलाज होतो. त्यावेळी महादेव आता फक्त प्रसन्न मुद्रेने हे सतीकडे पाहत असतात आणि लगेच हात वर करतात. त्यांच्या हातात आपोआपच वरमाला येते. सर्वजण आता भगवान महादेवांची महती पाहतात. तेव्हा भगवान महादेव आता प्रजापती दक्षला न घाबरता लगेच सतीच्या गळ्यात हार घालतात. तेव्हा सर्व देवगण आता वरून पुष्पवृष्टी करतात आणि त्या राजमहालात जमलेले सर्वजण खूप खुश असतात आणि त्या दोघांवर पुष्पवृष्टी करत असतात. अखेर महादेवांचा आणि सतीचा विवाह सोहळा आता संपन्न झालेला असतो. प्रजापती दक्षाला खूप राग आलेला असतो. रागाने चक्क त्याचे डोळे लाल झालेले असतात, कारण त्याचं असं म्हणणं असतं की मी अजिबात महादेवांबरोबर, त्या भडंगाबरोबर तुझं लग्न लावून देणार नाही. परंतु अखेर सतीचं तपश्चर्या तिच्या फळाला आलेली असते. महादेवांनी प्रसन्न होऊन तिला वचन दिलेलं असतं की मी लग्न करील तर फक्त तुझ्याबरोबर. सतीचं स्वप्न आता पूर्ण झालेलं असतं. त्यानंतर आता सती ही महादेवांबरोबर लग्न झाल्यानंतर कैलासात राहायला येते. तेव्हा प्रजापती दक्षला मात्र हे लग्न अजूनही मान्य नसतं. सती आपल्या संसारात खुश असते खरे, परंतु तिचे वडीलच म्हणजे प्रजापती दक्ष मनात अजूनही महादेवांबद्दलचा खूप राग असतो. प्रजापती दक्षाला आता काहीही झालं तरी महादेवांचा अपमान करायचाच असतो, म्हणूनच तो एक यज्ञ घालतो. तर प्रजापती दक्षांनी आता महादेव आणि सतीला त्या यज्ञाचं आमंत्रण दिलं नाही. बाकी सर्व देवगण तेथे उपस्थित असतात आणि दक्षाची हीच कृती विश्वकल्याणाची नांदी ठरली. मग सुरू झाला शक्तिपीठ निर्माणाचा महाअध्याय. सती आता कैलासावर असते आणि फुलांनी छान असं डेकोरेशन करते. तेवढ्यातच तेथे आता भगवान महादेव सुद्धा फुलं घेऊन येतात आणि सतीला म्हणतात, सती. तेव्हा सती आता त्यांच्याकडे जाते आणि खूप हसत असते. त्यावेळी आपण का हसताय असं महादेव तिला विचारतात. तेव्हा आपण कधी काळी म्हणाला होतात, आठवतं का, ज्यांनी काट्याकुट्यात आयुष्य घालवलं त्यांच्या ओंजळीत फुलं पाहिल्यानंतर आश्चर्य तर वाटणारच ना, असं ती भगवान महादेवांना म्हणते. तेव्हा भगवान महादेव म्हणतात की आश्चर्य काय, त्यात दोन मनं जुळली की ती एकरूप होतात आणि मग दोघांच्या आवडीनिवडी सारख्या व्हायला लागतात. देवी, तुमच्या फुलांची आवड ही आमच्या ओंजळीत आहे आणि आमचं सर्व आयुष्य तुमच्या सावलीत विसावतं. आता भगवान महादेवांचं हे बोलणं ऐकून सतीला खूप आनंद झालेला असतो. त्यावेळी आता सती म्हणते, स्वामी, साक्षात देवादिदेव महादेव आपल्या पत्नीसाठी फुलं आणतायत, हे तिन्ही लोकात कळालं तर? भगवान महादेव म्हणतात, आपल्या पत्नीला जर पतीने फुलं आणली तर त्यात वावगं काय आहे आणि लोकही त्याचं अनुकरण करतील. भगवान महादेव आता फुलांचा करंटा सतीकडे देत असतात. त्याचवेळी आता सर्व देवगणांचा त्यांच्या कानावर आवाज पडतो. सर्वजण पृथ्वी लोकावर का चाललेले आहेत? तिथे काही सोहळा आहे का? तेव्हा भगवान महादेव देखील आता विचारात पडतात, नक्की तिकडे काय सोहळा असेल. इकडे
प्रजापती दक्षने खूप मोठा महायज्ञ ठेवलेला असतो। तेव्हा भगवान महादेव आता इकडे सतीला उत्तर देतात, देवी सती, हे पहा, तुम्ही त्याविषयी नाही विचारलं तर खूप बरं होईल। तेव्हा सती म्हणते, क्षमा असावी, तरी पण काही खास आहे का तिकडे? तेव्हा भगवान महादेव म्हणतात, विचारू नये असं म्हटलं तरीही आपली उत्सुकता आहेच। सती आता म्हणते, क्षमा असावी स्वामी, परंतु तुम्हीच तर आत्ता म्हणालात ना, 2 मनं एकरूप झाली की आपलं तुपलं असं काहीही नसतं। मग आपल्या चेहऱ्यावरची वेदना आम्ही का सहन करावी? आपलं दुःख आमचं दुःख नाही का? त्यावेळी भगवान महादेव म्हणतात की तुम्ही चाणाक्ष आहात, शब्दात कसं पकडावं हे तुम्हालाच जमू शकतं। असं म्हणून भगवान महादेव सांगू लागतात, देवी, आम्ही आपल्यापासून काहीही लपवू इच्छित नाही। आपले तीर्थरूप प्रजापती दक्ष राजा यांनी पृथ्वी लोकावर एक महायज्ञ आरंभला आहे आणि सर्वजण तेथे जात आहेत। त्यावेळी आता सती म्हणते की पिताश्रींनी एवढ्या मोठ्या महायज्ञाचं आयोजन केलं असेल स्वामी, तर आपल्याला तेथे उपस्थित राहायलाच हवं। त्यावेळी भगवान महादेव म्हणतात, नाही सती, आपल्याला या यज्ञासाठी आमंत्रण नाहीये। त्यावेळी आता सती घाबरते आणि म्हणते, काय आमंत्रण? ही कधी पिताश्रींच्या आमंत्रणाची वाट पाहिल का? त्यावेळी ती आता भगवान महादेवांसमोर पुढे उभी राहते आणि म्हणते, स्वामी, आमची तिकडे जाण्याची खूप तीव्र इच्छा निर्माण होतीये, तेव्हा याच इच्छेला तुम्ही आवर घाला, असं भगवान महादेव म्हणतात। कारण राजा दक्ष यांच्या मनी आमच्याविषयी तर द्वेष आहेच, पण कदाचित तिथे आपला जर अपमान झाला तर मग काय करायचं? त्यावेळी आता भगवान महादेव हे सतीला सांगत असतात की आपला अपमान झाला तर मला नाही ते सहन होणार, आणि कसं आहे ना, जर आपल्याला आमंत्रणच नसेल तर आपण तिथे जाणं सुद्धा योग्य नाहीये, असं ते आता सारखं सतीला सांगत असतात। परंतु सती देखील खूप हट्ट करत असते की नाही, काहीच होणार नाही, तुम्ही चला त्या महायज्ञाला, दोघेही पृथ्वी लोकावर जाऊयात। त्यावेळी हा कसला आलाय मान अपमान, मी त्यांची कन्या आहे, मी त्यांचा अंश आहे, पण पिताश्रींना मी चांगलंच ओळखते। भले त्यांच्या मनात राग असेल, परंतु आमच्या मायेची सय काही केल्या कमी होणारच नाहीये स्वामी, म्हणूनच मला खात्री आहे झालं गेलं ते विसरून ते मला आणि आपल्या दोघांनाही जवळ करतील। तेव्हा भगवान महादेव म्हणतात, एवढा विश्वास? तेव्हा ती म्हणते, का असू नये, माझे जन्मदाते आहेत आणि माझ्या इतकं तर त्यांना कुणीच ओळखू नाही शकत। कारण पिता पुत्री म्हणजे मिष्टान्न आणि माधुर्य, कारण जेवढं मिष्टान्न ग्रहण करत जावं तेवढं माधुर्य वाढतं आणि तितकंच ते नातं देखील घट्ट होत जातं। तेव्हा भगवान महादेव एक सत्य सतीला सांगतात की भ्रम आहे हा सगळा तुमचा, तसं काही नाहीये, तुमचे पिताश्री आता तुमचे राहिले नाहीयेत आणि देव लोकामध्ये तुम्ही राहणं योग्य आहे। आता पृथ्वी लोकावर जर तिथे महायज्ञासाठी गेलात तर खूप मोठा अनर्थ होईल। सती आता महादेवांकडे पाहतच राहते। मग आता महादेव म्हणतात की जेव्हा मिष्टान्न दूषित होतं ना, तेव्हा सर्वप्रथम ते आपला माधुर्य त्याग करतं, साधं आपलं अन्न त्याग करतं, तर मग नात्यांचं काय? कारण कुठल्याही भ्रमात राहण्यापेक्षा काळाची पावलं ओळखा तुम्ही आता। आपण जर तेथे गेलो तर कदाचित काही अघटित सुद्धा घडू शकतं, अशी चेतावणी आता भगवान महादेव हे सतीला देत असतात। सती म्हणते, नाही होणार असं, कारण सोहळा मांगल्याचा आहे, तिथे असं अमंगल कधीही होऊ शकत नाही। महादेव, मी तुम्हाला सांगते स्वामी, दोघेही तिकडे महायज्ञासाठी जाऊयात, परंतु आता भगवान महादेव अजूनही नकारच देत असतात। त्यावेळी आता भगवान महादेव म्हणतात, सती, हे काय बोलता, असं म्हणून भगवान महादेव जरा चिडतातच। तेव्हा सतीच्या डोळ्यातून आता खळखळ पाणी येतं, कारण भगवान महादेव आता तिच्यावर चिडलेले असतात, रागावलेले असतात आणि ते म्हणत असतात की अजिबात तिकडे महायज्ञासाठी जायचं नाही, कारण त्यांना पुढे काय होणार हे सगळं दिसत असतं। तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सती महादेवांचं न ऐकता आता महायज्ञाजवळ आलेली असते आणि लगेच ती प्रजापती दक्षांना विचारते, पिताश्री, हो पिताश्री, इथे त्रिलोकातील सर्वांना तुम्ही बोलवलं आहे, सगळे देवगण इथे उपस्थित आहे महायज्ञासाठी, आणि माझ्या महादेवांना तुम्ही बोलवलं नाही, असं का केलं? ती आता प्रजापती दक्षला जाब विचारत असते। दुसरीकडे महादेव आता वरून पाहत असतात नक्की की सतीचे पिताश्री तिला कशा प्रकारे वागणूक देत आहेत।
तेव्हा या भूतप्रेतातील भडंगाला मी इथे अजिबात कधीही बोलवू शकत नाही, असं आता रागातच प्रजापती दक्ष म्हणतात. तेव्हा सतीला आता खूप राग येत असतो. तेव्हा ती आता रडत असते. ती म्हणते, माझ्या महादेवांना तुम्ही इथे न बोलवून खूप मोठी चूक केली आहे. मी इथे यावं, माझ्या महादेवांचा अपमान व्हावा, माझ्या कानांनी तो अपमान मी ऐकावा, यासारखं दुसरं दुःख मी नाही सहन करू शकत, असं म्हणून ती आता त्या यज्ञामध्येच उडी घेते. महादेवांना समजतं त्या यज्ञातच माझ्या सतीने उडी घेतली आहे. त्यावेळी आता महादेव हे खूपच चिडतात आणि म्हणतात, वीरभद्रा जा आणि प्रजापती दक्षाच्या सगळ्या यज्ञाचं संपूर्ण विध्वंस कर. तेव्हा आता प्रजापती दक्षच्या इथे आता वीरभद्र येतात आणि सर्व यज्ञाचा आता विध्वंस करून टाकतात. तेव्हा प्रजापती दक्षला खूप राग येतो. दुसरीकडे भगवान महादेव सुद्धा खूपच चिडलेले असतात, कारण त्यांच्या सतीने स्वतःच्या बायकोने त्या यज्ञामध्ये उडी घेतलेली असते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.